देवभाऊ टॅक्सीचं नाव आता बदलून नमो टॅक्सी करण्यात आलं अशी बातमी आत्ताच कळली. पण याने काहीच बदलत नाही. राजकारण्यांच्या नावाने जर सामान्य लोकांच्या पैशातून योजना राबवल्या जात असेल तर मला हे मान्य नाही. मुद्दा नंबर 2, भारत टॅक्सी जी अमित शहांनी पूर्ण देशभरासाठी राबवली आहे ती योजना, तर तीच महाराष्ट्रात का येऊ नये हा माझा दुसरा प्रश्न. महाराष्ट्रात वेगळी जर बनवली आणि प्रत्येक राज्यांनी जसं 28 राज्यांनी आणि 8 युनियन टेरिटरीजनी आपापल्या राज्याच्या वेगळ्या बनवल्या तर हे कितपत योग्य आहे? कारण किती गोंधळ होईल. सगळ्या राज्यांच्या ऍप्स आपल्याला डाउनलोड कराव्या लागतील, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी ऍप वापरावी लागेल. त्यापेक्षा भारत टॅक्सी योजना ही महाराष्ट्रात आणायला देवेंद्र फडणवीसांना किंवा दरेकरांना काय प्रॉब्लेम आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. आणि तिसरं म्हणजे ही जी देवदत्त वाहतूक व पर्यटन संस्था आहे ती अतिशय बोगस संस्था आहे. 2001 मध्ये स्थापन झाली होती. 2026 मध्ये म्हणजे 25 वर्षात ना निवडणुका आहेत, संचालक मंडळ बोगस आहे, सह्या खोट्या आहेत आणि 2025-26च्या अख्ख्या वर्षात त्यांच्याकडे खात्यात जर बॅलन्स 246 रुपये आहेत आणि ज्याच्यात 2च ट्रान्झॅक्शन झाल्या आहेत त्या सुद्धा मिनिमम बॅलन्स न मेंटेन केल्याच्या 2 एंट्रीज आहेत. अशी संस्था हे चालवत असेल, अगदी ते नमो असो की कुठची असो, तर माझा त्याच्यावर नक्कीच आक्षेप आहे.